काम पूर्ण होण्याआधीच पेठ नाका ते सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील आष्ट्यानजीक शिंदेमळा येथे हॉटेल मारुतीसमोर तडे गेले। तसेच कित्येक ठिकाणी अर्धा इंच ते 2 इंचापर्यंत टवके उडून लहान लहान खड्डे पडू लागले। त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उभं झालंय। जिथे केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण केलं, त्या आष्टा हद्दीतच रस्त्याला तडे जाऊन भेगा पडल्या आहेत। केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी हे रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने शुभारंभ प्रसंगी दिलेल्या आश्वासनाला ते जागणार का, ठेकेदारावर कारवाई करणार का, याकडे जनतेचं लक्ष लागले। पेठ सांगली रस्त्याला 50 वर्षात एक खड्डा पडणार नाही, कामात गडबड झाली तर ठेकेदाराला बुलडोझर खाली टाकू, असा इशारा 27 जानेवारी 2023 रोजी आष्टा येथील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता। पेठ नाका ते सांगली महामार्ग 41 किलोमीटर लांब आणि 860 कोटी 45 लाख रुपये खर्चाच्या रस्ता चौपदरीकरण आणि रस्ता काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते रस्त्याच्या दर्जाविषयी प्रभावीपणे बोलत होते। त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ व जिल्ह्यातील दिग्गज नेतेही उपस्थित होते।